मित्रांनो नमस्कार. आपण आज एक अशी स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत ज्या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला कुठलाही इंडिकेटर लावण्याची गरज नाही, कुठलंही प्राइस ॲक्शन बघण्याची गरज नाही. या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला मार्केट कुठे जाणार आहे, कुठून खाली जाणार आहे, कुठून वर जाणार आहे हे पाहता क्षणी आपल्या लक्षात येईल. चार्ट आपल्याला बोलायला लागेल अशी ही स्ट्रॅटर्जी आहे. चला तर मग बघूया आपण या स्ट्रॅटर्जीचा वापर कसा करायचा. याला ट्रेंड लाईन स्ट्रॅटर्जी असं नाव आहे. काय नाव आहे? ट्रेंड लाईन स्ट्रॅटर्जी. ओके. आता ट्रेंड लाईन कशी ओढायची ते आपण पाहू. आपण येऊ मार्केटमध्ये. मार्च 2003ला एक लो लागलेला आहे मार्केटला. त्यावेळेस निफ्टी होता फक्त 800 रुपयाला, आहे की नाही. आपण काय केलं, इथून एक हा लो धरला आणि एक आपण लाईन ओढली. ओके. ही लाईन इथं आणली आपण. ठीक आहे. ही लाईन दुसरा लो कधी लागला मार्केटमध्ये? 2008ला, मार्च 2008ला. त्याच्यानंतरचा लो कधी लागला मार्केटला? हा पहा इथं 2020ला, ज्यावेळेस कोविड आला होता. बरोबर आहे ना. कोविड आला होता तेव्हा हा लो लागला. तर आपण आज पाहणार आहोत ट्रेंड लाईन कशा ओढायच्या. ठीक आहे. हे जे काही आपण तयार करत आहोत हे मार्केटचे सपोर्ट्स आहेत. काय आहेत? सपोर्ट. या सपोर्टवरून मार्केट खाली आणि सपोर्ट जर ह्या सपोर्टवरून मार्केट वरी आणि सपोर्ट जर तुटला तर मार्केट कुठे येऊ शकतंय? खाली येऊ शकतंय. बघा आपण कसे लाईन सोडत आहोत. ओके. हा जो सपोर्ट आलेला आहे आपल्या कुठं आलेला आहे? मार्च 2003 पासून निफ्टीचा पूर्ण चार्ट आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण पाहत आहोत मंथलीमध्ये. आपण काय करू, ही कॅन्डल आता वीकलीमध्ये आणू. कुठे आणू? वीकलीमध्ये आणू. ओके. वीकलीमध्ये आल्याच्या नंतर आपण आता हा जो काही आपल्याला सपोर्ट भेटला होता पुढे गेला, आपल्याला मॅनेज केलेला आहे. ठीक आहे. वीकलीमध्ये आल्याच्या नंतर आपण काय करू, हा सपोर्ट जो आहे हा इथं घेऊन येऊ. ओके. हा सपोर्ट इथं आणला. हा काय आपला सपोर्ट पॉईंट आहे. हा कुठला पॉईंट आहे आपला? सपोर्ट पॉईंट आहे. सपोर्ट, आहे की नाही. जिथून मार्केट पुन्हा वरी जातं त्याला सपोर्ट असं म्हणतात. आणि जिथून मार्केट खाली येतं त्याला रेजिस्टन्स असं नाव आहे. ओके. आपण आलो आता वीकलीमध्ये आपल्याला इथं सपोर्ट ॲडजस्ट करावा लागला इथला. आणि आपण चला पुढचं जे आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. धन्यवाद.